नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय आयुष्यभर संपत्ती निर्माण करण्याच्या पद्धती ज्या तुम्ही कायमस्वरूपी अंमलात आणाल. हे 90 दिवस खूपच खडतर होते. आता पुढे काय? कोणत्या सवयी तुम्ही कायमस्वरूपी जपणार आहात? यापैकी कोणते खडतर प्रशिक्षण शिबिर होते आणि कोणत्या आता तुमची कार्यप्रणाली बनल्या आहेत? विज्ञान स्पष्टीकरण. शाश्वत यशासाठी शाश्वत पद्धतींची गरज असते. तुम्ही रोज 3 तास ध्यानधारणा कायमस्वरूपी करू शकत नाही, मात्र रोज 20 मिनिटे ध्यानधारणा करणे नक्कीच शक्य आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती कृती शाश्वत आहे आणि कोणती केवळ सखोल प्रशिक्षणाचा भाग होती, यातील फरक ओळखणे. लक्षात असू द्या की संशोधनानुसार 2 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलेल्या सवयी आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग बनतात. तुम्ही तो टप्पा ओलांडला आहे. आता त्या सवयी तुमच्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. कार्यपद्धती. कृतीचे टप्पे. 1. मूल्यमापन करा. कोणत्या गोष्टींनी किंवा पद्धतींनी तुमच्यात सर्वाधिक बदल घडवून आणले? 2. वर्गीकरण करा. दैनंदिन, ज्या गोष्टी तुम्ही दररोज कराल. साप्ताहिक, ज्या गोष्टी तुम्ही दर आठवड्याला कराल. मासिक, ज्या गोष्टी तुम्ही दर महिन्याला कराल. त्रैमासिक, ज्या गोष्टींचा तुम्ही दर 3 महिन्यांनी आढावा घ्याल. वार्षिक, ज्या गोष्टींचा तुम्ही वर्षातून एकदा सखोल अभ्यास किंवा आढावा घ्याल. कार्यपद्धती. कृतीचे टप्पे. 3. निश्चित करा तुमची किमान पण शाश्वत कृती पद्धती. कोणत्या गोष्टींशी तडजोड करता येणार नाही? कशामुळे सर्वाधिक परिणाम मिळतात? तुम्ही वास्तववादीपणे कशाची सातत्याने अंमलबजावणी करू शकता? 4. वेळापत्रक तयार करा. दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक. 5. कटिबद्ध व्हा. हीच तुमची संपत्ती व्यवस्थापन प्रणाली, वेल्थ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. महत्त्वाची टीप. दररोज विखुरलेल्या पद्धतीने सराव करण्यापेक्षा कमी वारंवारतेचा पण पूर्ण जाणीवपूर्वक केलेला सराव अधिक प्रभावी ठरतो. सरावासाठी किमान मर्यादा निश्चित करा आणि त्या उत्कृष्टपणे पूर्ण करा. आज आपण काय शिकलो? शाश्वत पद्धती ह्या आयुष्यभराच्या पद्धती आहेत. प्रत्येक गोष्ट दररोज करण्याची गरज नाही. तुमच्या संपत्तीविषयक सवयी हीच आता तुमची ओळख आहे. दीर्घकाळात तीव्रतेपेक्षा सातत्य महत्त्वाचे. तुम्ही आयुष्य घडवले आहे, शर्यत नाही. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.